स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16वा। या अध्यायामध्ये जेव्हा हरिभाऊ, पंडित आणि गजानन अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला येतात, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज या तिघांना वेगवेगळ्या नावांची उपमा देतात। त्यावेळेस ते गजानन भाऊंना शिव, पंडित भाऊंना राम आणि हरिभाऊंना मारुती या नावांची उपमा देतात। माझ्या मनात नेहमी प्रश्न पडायचा की स्वामींनी हरिभाऊंना मारुती नावच का दिले, दुसरं कोणतं नाव का नाही दिले? तर त्याचं कारण तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल। तुम्हाला तर माहीतच आहे, अख्ख्या त्रैलोक्यामध्ये भक्त म्हणून जर सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ते आहेत पवनपुत्र हनुमान, जे भगवान श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त आहेत। त्यांच्यासारखे भक्त आजपर्यंत न कोणी झाले आणि मला वाटत नाही कोणी होईल। ज्या भक्ताने आपली छाती फाडून दाखवले की राम माझ्या आतमध्ये सुद्धा वास करतात, असा भक्त पुन्हा तरी होणे नाही। त्याचप्रमाणे हरिभाऊ हे स्वामींचे सर्वात मोठे भक्त म्हणून ओळखले जातील आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की स्वामींनी त्यांना मारुती हे नाव दिले आणि हरिभाऊंनी ते सिद्ध करून दाखवले। स्वतःची जीवित पर्वा न करता ते अक्कलकोटात मात्र पुन्हा कधीच नाही आले आणि जगाला दाखवून दिले की स्वामी सुत हरिभाऊ हे स्वामींचे सर्वात मोठे भक्त आहेत। मला वाटतं स्वामींचीच ही लीला आहे। स्वामी चरित्र वाचत असताना माझ्या मनात ही गोष्ट आली जी मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। त्यामुळे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ।